महाराष्ट्रात नाही तर भारतात अशी नावं मिळणार नाहीत, इतकी वेगवेगळ्या प्रकारची आणि मनोरंजक नावं आहेत मारुतीला. बऱ्याचशा गावांचे जे ग्रामदैवत किंवा देवता असते तर ती काळभैरव आणि जोगेश्वरी असते. तर पुण्याचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ग्रामदैवत आपलं पुण्याचं गणपती बाप्पा आहेत आणि देवी जोगेश्वरी आहे. तर या पिवळी जोगेश्वरीची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तिथे लग्न ज्यांचं ठरत नाही तर ते तिथे पिवळ्या गोष्टी अर्पण करतात, देवी पुढे ठेवतात. त्याच्यामुळे आपले हात पिवळे होतात आणि लग्न ठरतं असं म्हटलं जातं. पुरातत्व खात्याने खनन केलं होतं तर तिथे सातवाहनकालीन अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे पुण्याचा इतिहास जवळपास 2000 वर्षापूर्वीचा तर जातोच जातो. याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की जिथं हाडं पसरली होती ते हडपसर झालं, जिथं मुंड्या पडल्या होत्या ते मुंडवा झालं आणि जिथं सैन्याला कोंडलं ते कोंडवा झालं. तर ते खरं खोटं आहे. शिदोऱ्या सोडून जेवायला बसायचे आणि त्या मारुतीसमोर जेव्हा जेवून झाल्यानंतर खरकटं अन्न तिथंच राहायचं ते. त्यामुळे त्या मारुतीसमोरच्या खरकट्या अन्नावरून त्या मारुतीला नाव पडलं खरकट्या मारुती. ते आधी रमणा तो जो वाटला जायचा तो रमणबागेत वाटला जायचा. तर ही पेशव्यांची बाग होती खाजगी, तिथं रमणा वाटला जायचा म्हणून रमणबाग नाव पडलं होतं. नाना पेठेजवळ क्वार्टर गेट नावाचं ठिकाणी मला बरेच जण विचारतात की हे असं नाव का पडले क्वार्टर गेट, की त्यांना त्याचा अर्थ ते वेगळा घेतात खरं, पण तसं नाहीये ते. खरं तर आपण गमतीने असं म्हणतो की पुणेकर सगळ्यांना नावं ठेवण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत, पण पुण्यातल्या अनेक जागांना अत्यंत वेगळी आणि अत्यंत अनोखी अशी नावं पडलेली आहेत. पण ही नावं पडली तरी कशी, यांच्या नावामागच्या आख्यायिका, दंतकथा किंवा इतिहास आहे तरी काय, सुप्रसाद पुराणिक या तरुण अभ्यासकाकडनं आपण जाणून घेऊया पुणे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावामागच्या अत्यंत सुरस आणि रोमांचकारी कथा. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. पुणे शहर हे काही आपल्या सगळ्यांना नवीन नाही आहे. एस्पेशली पुण्याच्या बाहेरच्या लोकांना तर पुण्याची वेगळीच ओळख माहिती आहे. पण आमचा तरुण युवा अभ्यासक मित्र सुप्रसाद पुराणिक यांनी पुण्याच्या अभ्यासाशी संबंधित असा एक विषय निवडला आहे की ज्याचं खरं तर सगळ्यांनाच अप्रूप आहे. आता पुणेकर नावं ठेवण्यात एक्सपर्ट आहे ते तुम्हाला माहितीच आहे, पण पुण्यातल्या जागांची नावं कशी पडली हा अभ्यास सुप्रसादनी केलेला आहे आणि त्याच्यावर एक अत्यंत सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, या नावामागे दडलंय काय. तर पुण्यातल्या जागांना अनेक नावं आहेत, त्याच्यामध्ये वैविध्य आहे, त्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी संस्कृती आहे, काही दंतकथा आहेत. तर त्या काय आहेत, पुण्याच्या नावांचा इतिहास त्यांच्या वैशिष्ट्याबरोबर कसा उलगडत जातो हे आपण सुप्रसादकडनं जाणून घेणार आहोत. सुप्रसाद, तुझं या पॉडकास्टवर मनपूर्वक स्वागत. तू प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी या म्हणजे काय म्हणतात शाखेमध्ये तू कामाला आहेस, फुल टाईम तुझं हे त्याच्यामध्ये आहे, व्यवसाय त्याच्यामध्ये आहे. तर ह्या म्हणजे हाच विषय तुला का निवडावा असं वाटला, कारण पुण्याशी संबंधित भरपूर विषय आहेत आपल्याकडे. मी खरं तर इतिहासप्रेमी आहे. माझी सुरुवातच अशी झाली की मी भटकंतीपासूनच सुरुवात माझी झाली. गड किल्ले आणि मंदिरं पाहायची मला आवड होती आणि नंतर एक वेळ अशी आली की असं वाटलं की आपण एखादा विषय निवडून अभ्यास करूयात त्याचा. आणि मग मी पुण्यातच राहत होतो, पेठेत राहत होतो. म्हटलं आपण पुण्यापासूनच चालू करूयात, आपण जिथे राहतो त्या शहराचा अभ्यास आपण करूयात. म्हणून मग मी विचार करत होतो, तर अचानक एक दिवस मला असं वाटलं की आपण आप्पावळवण चौकात राहतो, तर आप्पावळवण चौकाचं नाव कसं पडलं, किंवा आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी आहेत, खजिना विहीर आहे, खुन्या मुरलीधर आहे, तर या नावं कशी पडली ह्याचा अभ्यास जर का आपण चालू केला तर एक वेगळंच इंटरेस्टिंग त्याच्यातनं अभ्यास होईल आपलासुद्धा आणि एक नवीन माहिती लोकांनासुद्धा मिळेल. तर तसा अभ्यास एक झाला नव्हता, म्हणून मी पहिल्या सुरुवातीला त्याच्यावरनं ब्लॉग लेखन सुरू केलं आणि तो ब्लॉग खूप हिट झाला आणि त्या ब्लॉग लेखनामधनंच हे पुस्तक पहिलं तयार केलं. हे कधी साधारणपणे चालू केलं? हे 2019च्या सुरुवातीला मी हे चालू केलं जानेवारीमध्ये. बरं. आणि दर आठवड्याला एक ब्लॉग असं लिहायचो, एक ठिकाण निवडायचो मी आणि त्याच्यावर ब्लॉग लिहायचो आणि तिथे जाऊन माहिती गोळा करायचो, पुस्तकातनं काही माहिती मिळते का मग बघायचो, फोटो काढायचो आणि असं मी ब्लॉग पब्लिश करत गेलो एक आणि त्याचं नंतर पुस्तक केलं. बरं. आता या संपूर्ण गप्पांमध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या जागांच्या नावाच्या मागच्या गोष्टी हा आपला मुख्य टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं मंदिरं आहेत, वाडे आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण, जसं मगाशी मी तुला म्हटलं साततोटी,
काहीतरी वेगळंच नाव आहे. हो. तर आपण आता सुरुवात करूया ग्रामदैवत जे आहे आपलं, की कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी. तर पहिली गोष्ट, कसबाचा अर्थ काय, म्हणजे कसबा गणपती मधल्या कसबाचा अर्थ काय, आणि आपल्याकडे जोगेश्वरी किती आहेत टोटल? कसबा गणपती बद्दल एक वैशिष्ट्य सांगतो. पुण्याचं एक खासियत आहे, बऱ्याचशा गावांची जे ग्रामदैवत किंवा देवता असते तर ती काळभैरव आणि जोगेश्वरी असते. तर पुण्याचं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ग्रामदैवत आपलं पुण्याचं गणपती बाप्पा आहेत आणि देवी जोगेश्वरी आहे. तर एक पुण्याचं खूप एक वेगळेपण आहे हे. आणि कसबा हे नाव कसबं या फारसी शब्दापासून आलेलं आहे आणि कसबं म्हणजे कारागिरी करणारी लोक तिथे राहायची पूर्वी. तर त्याच्यातनं असं कसबा पेठ हे नाव पडलेलं आहे आणि तिथे असलेला हा गणपती म्हणून कसबा पेठेचा गणपती असं त्याचं नाव पडलेलं आहे. तर त्याचं कागदोपत्री जर का आपण पाहिलं, शिवाजी महाराजांच्या काळात मोडी कागदपत्र उपलब्ध आहे त्याचं एक, त्याच्यात मोरया असं नाव येतं. पण नंतरच्या काळात त्या पेठेमुळेच, कसबा या पेठेमुळेच या गणपतीचं नाव ओळखलं गेलं. आणि जसं तू म्हटलास की तांबडी जोगेश्वरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त पुण्यात अजून 2 जोगेश्वरी आहेत. म्हणजे तांबडी जोगेश्वरी तर ही ग्रामदेवता आहे, तशीच एक पिवळी जोगेश्वरी आहे आणि एक काळी जोगेश्वरी आहे. बरं. तर तांबडी जोगेश्वरीच्या नावामागचे अशी गोष्ट आहे की देवीने 12 महिषासुराच्या 12 सेनापती होते, तर त्यातला ताम्रासुराचा वध या देवीने केला म्हणून नाव पडलं तांबडी जोगेश्वरी. आणि अजून एक अशी गोष्ट सांगितली जाते, ही देवी तांबडी रंगाने म्हणजे लाल रंगाने, तांबडी म्हणजे लाल, तर म्हणून नाव पडलं तांबडी जोगेश्वरी. अशा या 2 कथा सांगितल्या जातात. तसंच त्या तांबडी जोगेश्वरीपासूनच आपण जर का दगडूशेठ गणपतीवरून पुढं दत्त मंदिराकडे जायला लागलो तर तिथे आपल्याला काळी जोगेश्वरी मिळते. तर त्या देवीचा जो रंग आहे तो काळा आहे म्हणून नाव आपल्याला मिळतं काळी जोगेश्वरी. आणि तिथूनच पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जर का शुक्रवार पेठेत गेलो तर आपण तिथे एक पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिथं पिवळी जोगेश्वरी आपल्याला पाहायला मिळते. तर या पिवळी जोगेश्वरीची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तिथे लग्न ज्यांचं ठरत नाही तर ते तिथे पिवळ्या गोष्टी अर्पण करतात, देवी पुढे ठेवतात, त्याच्यामुळे आपले हात पिवळे होतात आणि लग्न ठरतं असं म्हटलं जातं. हे उदाहरणच द्यायचं झालं तर हळद लावलेलं तांदूळ ठेवतात देवी पुढे, तर त्याच्यावरनंही हे पिवळी नाव पडलेलं आहे. आणि देवीचं जे स्फटिक आहे, देवीचा रंग आहे, तो सुद्धा पिवळा आहे म्हणून नाव पडलं पिवळी जोगेश्वरी. बरं, म्हणजे आता खरं सांगायचं ना तर मी पुण्यातल्या, मला असं वाटतं मोस्ट ऑफ द लोकांना, म्हणजे मी सगळ्यांना आहे असं म्हणत नाहीये, पण या बाकीच्या 2 जोगेश्वरी आहेत त्यांची फार कमी जणांना माहिती असेल असं मला वाटतंय. म्हणजे एक ट्रॅडिशनली पूर्वापारची लोक पुण्यामध्ये राहतात तेव्हा ती सोडली तर आपल्या जनरेशनला बरं तांबडी जोगेश्वरी का माहिती आहे, कारण अनेक जणांना ते मंडळ आहे म्हणून माहिती आहे, म्हणजे त्यातल्याही बऱ्याच जणांना हे माहिती नाही की ती ग्रामदेवता आहे. पण ह्या 2च्या निमित्ताने पुण्यामध्ये अशाही 2 जोगेश्वरी हे खूप जणांना माहिती होईल. आता मगाशी तू आप्पा चौकाचा उल्लेख केला, असं ते सांग, आप्पा चौक म्हणजे काय? आप्पा बळवंत नावाची व्यक्ती होती पेशवाईमध्ये आणि आप्पा बळवंत यांचं नाव आहे, खरं नाव आहे कृष्णाजी, आणि बळवंत हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. तर त्यांचं आप्पा बळवंतांचं आडनाव आहे मेहेंदळे. तर हे जे कृष्णाजी बळवंत मेहेंदळे हे सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पुण्यात होते. आणि एक कथा त्याची अशी आहे की सवाई माधवराव पेशवे पर्वतीवरून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून निघाले होते, शनिवारवाड्याकडे येत होते आणि त्या हत्तीवर अंबारीमध्ये हे आप्पा बळवंत म्हणजे कृष्णाजी बळवंत बसले होते त्यांच्यासोबत. आणि या चौकापाशी आल्यानंतर पेशव्यांना भोवळ आली आणि ते खाली पडायला लागले. तर त्या कृष्णाजी बळवंतांनी म्हणजेच आप्पांनी त्यांना सावरलं तिथे, म्हणून पेशवे खुश झाले आणि ते म्हटले की या चौकाला आपण आप्पा बळवंतांचं नाव देऊयात. तर या नावामागची ही एक आख्यायिका आहे. याला काही तसे पुरावे उपलब्ध नाही आहेत, पण ही एक आख्यायिका आहे. तर ही घटना जिथं घडली तो आप्पा बळवंत चौक म्हणून ओळखला जातो आज. पण आता आपण जे म्हणतो की सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये त्यांचा बराच बाळपणाचा, म्हणजे त्यांच्या बालपणातला बराचसा काळ गेलेला आहे. पण पुढे मराठेशाहीच्या काळामध्ये म्हणजे पेशव्यांनी पुण्यामध्ये म्हणजे शनिवारवाड्याच्या बांधणीच्या नंतर थोडक्यात पुण्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली? तसं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या काळात फक्त पुणे कसबा पेठ आणि त्याच्या शेजारच्या पेठा असं थोडंच एक पुणे शहर, पुणे गाव होतं एक थोडं. त्याच्यानंतर मग पुण्याची खरी भरभराट झाली जेव्हा मराठ्यांचं राज्य वाढत गेलं आणि पेशवे 1720ला पुण्यामध्ये येऊन राहायला लागले, तेव्हा पुण्याचं महत्त्व वाढलं. त्याच्यानंतर एक एक पेठा वसत गेल्या आणि मग तेव्हा खूपच एवढं महत्त्व वाढलं की देशातलं एक प्रमुख शहर पुणे बनलं आणि एक राजधानीचं स्वरूप पुण्याला आलं होतं. आणि
काळानुसार कसं झालं, 18व्या शतकामध्ये मराठ्यांचं राज्य देशभर पसरलं होतं. त्यामुळे एक आर्थिक आणि राजकीय स्थैर्य प्राप्त झालं होतं आणि पेशवे स्वतः इथून राज्यकारभार करायचे. त्यामुळे पुण्याचंही महत्त्व तसं वाढत वाढत गेलं. त्यामुळे त्यांनी इथं व्यापारी आणले, त्यांनी इथे शहराचा विकास केला, त्यांनी अंडरग्राऊंड पुण्याची वॉटर सिस्टीम तयार केली इथं. त्यांनी अनेक मंदिरं बांधली, अनेक पेठा बसवल्या, अनेक व्यापारी देशभरातनं इथं आले, अनेक कलाकार इथे आले आणि इथे मोठमोठ्या प्रमाणात सणही साजरे व्हायला लागले. तर साधारण एक 1720 नंतर आपण म्हणू शकतो की पुणे एक हळूहळू मोठं होत गेलं. बरं, आणि म्हणजे मला असं वाटतं पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासूनच्याही भरपूर वास्तू आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मला असं वाटते मध्ये काहीतरी आपल्याकडे उत्खनन झालं तर कुंभार वेसवेमध्ये त्याचे काहीतरी पुरातन काळाचे अवशेष सापडले असं, किंवा स्वारगेटला काहीतरी हडप्पाकालीन अवशेष, हे मी कदाचित चुकत असेल पण असे काहीतरी पुरावे मिळाले, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? ते कुंभारवेशी जवळ एक जुनं काळ भैरवनाथ मंदिर आहे. तिथे पुरातत्व खात्याने खनन केलं होतं. तर तिथे सातवाहनकालीन अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे पुण्याचा इतिहास जवळपास 2000 वर्षापूर्वीचा तर जातोच जातो. आणि तो जो भाग आहे कुंभारवेस ते जे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे, तर हाच एक मूळची वस्ती पुण्याची तिथूनच सुरुवात होते आणि तीच आजची कसबा पेठ आहे. तर असं 2000 सालापासूनचे तर अवशेष आपल्याला पुण्यात मिळतातच. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक एक वास्तू इथे दिसतात आपल्याला. जसं की पाताळेश्वरचं लेणं आहे, ते 8व्या शतकातलं आहे. नंतर एक पुण्यात एक विष्णू मूर्ती सापडली होती पांडुरंग बलकवडे सरांना. तर ती त्यांनी त्याचं डेटिंग केलं तर ती 3ऱ्या शतकातली होती. तर ती सुद्धा कसबा पेठेतच सापडली होती. आणि मग नंतर यादव काळात इथे 2 मंदिरं होती प्रमुख. मग हळूहळू त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज इकडे पुण्यात आले, त्यांची जहागिरी होती आणि मग नंतर इथं पेशवे येऊन स्थायिक झाले. त्यामुळे असं एक महत्त्व वाढत गेलं 18व्या शतकापर्यंतचं. पण आता पुण्यामध्ये आपल्याला काही वेगळ्या पद्धतीची नावं, आता हडपसर हे नाव आपल्याला बघायला मिळतं, किंवा खजिना विहीर आहे. तर हे म्हणजे काय सांगशील, म्हणजे हडपसर किंवा खजिना विहीर? हडपसरचं एक मध्ये व्हायरल झालं होतं रील खूप इंस्टाग्रामवर. हडपसर, कोंढवा आणि मुंढवा असं ते त्या रीलमध्ये असं 1802च्या लढाईचा उल्लेख देत होते की ज्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की जिथं हडप पसरली होती ते हडपसर झालं, जिथं मुंड्या पडल्या होत्या ते मुंढवा झालं आणि जिथं सैन्याला कोंडलं ते कोंढवा झालं. तर ते खरं खोटं आहे. त्या आख्यायिका आहेत, आपल्याकडे खरे पुरावे उपलब्ध आहेत. आपल्याकडे एक शिवाजी महाराजांचं अस्सल मोडी कागदपत्र आहे ज्याच्यामध्ये मौजे हडपसर असं नाव येतं. तेव्हापासून ते म्हणजे ही सगळी गाव आहेत ना, ही साधारण 400 ते 450 वर्ष जुनी गाव आहेत ही. त्यामुळे त्याचे आपल्याला तशीच उल्लेख मिळतात त्याची त्याच नावाने. त्यामुळे हे 1802 सालचं जे आहे ते चुकीचं म्हणावं लागेल. आणि ते रीलचे ट्रेंड असतात तसं काहीतरी थोडक्यात तो. आणि काय होतं सुप्रसाद, मला असं वाटतंय की आत्ताची इन्स्टावर असणारी जनरेशन ती अशी आहे की जे समोर दिसेल त्याच्यावरती विश्वास, म्हणजे ते कोणालाही विचारायला जाणार नाहीत की हे खरंच होतं का नाही. पण मला असं वाटतं या पॉडकास्टचा उद्देशच आहे की कदाचित असे जे थोडेसे इंस्टाग्रामवरून चुकीच्या ट्रेंड्स ज्या येत आहेत त्याला आपण छेद देऊन जी खरी माहिती आहे ती आपल्याला बाहेर सांगता येऊ शकते. खजिना विहीरबद्दल काय सांगशील? खजिना विहीर सदाशिव पेठेतला एक लँडमार्क आहे प्रसिद्ध, पण तिथं खरंच विहीर होती पूर्वी. आणि जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत की गड किल्ल्यांवर सुद्धा आपल्याला असं सांगितलं होतं की ह्याच्या खाली खोदलं तर खजिना मिळतो वगैरे, असं अशा टाईपमध्ये ते कदाचित वाटू शकतं नाव आहे तसं, पण तसं ते नाही आहे. खजिना हा शब्द फारसी शब्द आहे आणि तो पाण्यासाठी लागू आहे तिथं. आणि पाण्याचं साठवण तिथं केली विहिरीमध्ये म्हणून त्याचं नाव खजिना असं तिथं वापरलेलं आहे तो. आणि ती पेशवेकालीन तिथं इमारत होती आणि तिथं विहीरसुद्धा होती. तर त्याची वास्तू ती कधी उभारली हे माहीत नाही, पण उत्तर पेशवाईतली कदाचित ती वास्तू उभारली गेली असणार. मी मोडी कागदपत्रांचा अभ्यास करतो तर मला एक नोंद मिळाली अशी होती, 1790 सालची नोंद मिळाली होती खजिना विहिरीची. तर मग ह्याच्यावरनं असं आपल्याला कळतं की 1790च्या आधी ही कधीतरी वास्तू उभारली गेलेली आहे.
म्हणजे नावावरनं कन्फ्युजन होणं खूप स्वाभाविक आहे की या विहिरीमध्ये कुठेतरी खजिना होता किंवा काय म्हणजे व्हॉट एव्हर तुम्हाला जे तर्क काढता येईल, पण खजिनाचा कारण आपण बऱ्याच लोकांना असं वाटतं की खजिना हा मराठी शब्द आहे, हे अशी खूप जणांची समजूत आहे. हे आपण खूप सहजपणे म्हणतो की ज्ञानाचा खजिना किंवा अनुभवांचा खजिना वगैरे वगैरे, पण त्याचा अर्थ पाणी हे मला पण आज कळलं खरं सांगायचं झालं तर. पाण्यासाठी वापरला गेलाय म्हणजे हा, तिथे तो पाण्यासाठी पाण्याला वापरला गेलाय. गेला. कारण हे खूप युनिक आहे खरं सांगायचं तर, की अमलगमेशन ज्याला आपण म्हणतो ना, दोन शब्दांचं कसं होतं, तर त्याच्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. मला वाटतं आंबीलोड्याची पण अशीच काहीतरी स्टोरी आहे. हो. आंबील आख्यायिका अशी आहे की शिवकाळ हे दोन जे ओढे आहेत पूर्वापार वाहत असलेले, एक आंबील ओढा आणि एक नागझरी ओढा, हे खूप पूर्वापार वाहत आहेत. अगदी 12व्या-13व्या शतकापासून त्याचे उल्लेख मिळतात आपल्याला. तर या आंबील ओढ्याच्या काठाला शिवकाळामध्ये आंबील सैन्याला वाटली जायची. आंबील म्हणजे काय? आंबील म्हणजे एक पांढरा पदार्थ असतो, तांदळाची पेज कशी असते तसं एक पेज असते ती, त्याला आंबील म्हणतात. बरं. तर हा पातळ पांढरा पदार्थ त्या सैन्याला त्या ओढ्याच्या काठी वाटला जायचा, म्हणून त्याचं नाव पडलं आंबील ओढा. पण हे अर्थात ही आख्यायिका आहे, याच्यामध्ये तसं काही पुरावे शोधायला गेलं तर काही सापडत नाहीत. बरं, आता सगळ्यात म्हणजे पुण्यामध्ये जो काय म्हणतात त्याला, इथे राहणारा जो खरा पुणेकर आहे, तर त्याला मारुती आहेत पुण्यातले. हो. तर काहीच्या काही नावं आहेत, म्हणजे पोटसुळ्या मारुती आहे किंवा भिकारदास मारुती आहे, बटाट्या मारुती आहे वगैरे वगैरे. तर म्हणजे काही स्पेसिफिक काही घटना आहेत किंवा अशी काही त्या मारुतींची वैशिष्ट्य आहेत? कारण ही नावं खूप युनिक आहेत. किंवा सोन्या मारुती आहे, म्हणजे मी पासोड्या विठोबा वगैरे याच्याकडे नंतर येईन थोडासा, पण मारुतींचं काय वैशिष्ट्य आहे? तू म्हटलं तसं की खरंच खूप इंटरेस्टिंग नाव आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतात अशी नावं मिळणार नाहीत, इतकी वेगवेगळ्या प्रकारची आणि मनोरंजक नावं आहेत मारुतीला. आणि त्या नावाच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी लपून बसलेले असं आपल्याला सापडतं. फक्त काही मारुतींचं ते सापडतं, काही मारुतींचं ते सापडत नाही. आणि या मंदिरांबद्दल असं सांगावंसं वाटतं मला की जशी इतर प्रमुख मंदिरं आहेत पुण्यात, तर त्याचा कसा स्थापनेचा इतिहास मिळतो आपल्याला, ते कोणी बांधलं आहे, कुठल्या साली बांधलं आहे, हे बरीचशी माहिती मिळते बऱ्याच मंदिरांची. तसं मारुती मंदिरांचं कसं आहे की ती रक्षक देवता आहे, ती गावाच्या किंवा वस्तीच्या वेशीवरची देवता असल्यामुळे त्याचं असं ते कोणी बांधलं ते मंदिर किंवा कुठल्या काळात बांधलं गेलं ते आपल्याला सापडत नाहीत. पण बऱ्यापैकी 1740 नंतरचीच ही सगळी मंदिरं आहेत. ही साधारण जेव्हा पुढे वाहत उदाहरण सांग ना. म्हणजे जसं डुल्या मारुती एक आहे, तर आता पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये आपल्याला त्याचं नाव डुल्याच हे मिळतं. म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे. काही जागांची नावं जी आत्ता आहेत तीच पेशवे काळात सुद्धा मिळतात. तर या डुल्या मारुतीची दोन आख्यायिका आहेत. एक आख्यायिका म्हणजे डुल्या मारुतीची अशी कहाणी आहे की पानिपत जेव्हा 1761ला मराठी साम्राज्याचा पराभव झाला तेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला होता आपल्या राज्यावर. आणि तो दुःखाचा डोंगर इतका भयंकर होता की या मारुतीला त्याच्या यातना पोचल्या आणि तो तिथं डुलू लागला. बापरे. आणि त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तर तेव्हापासून या मारुतीला डुल्या मारुती असं नाव म्हणायला लागले. तर म्हणजे 1761 पासून म्हणजे हा कदाचित तिथं असणार. आणि अजून एक त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की युद्धाला जाताना या मारुतीचा कौल घ्यायचे. म्हणजे त्याचं मारुतीकडनं जाणून घ्यायचे की युद्धाला आम्ही जाऊ की नको, आम्हाला यश मिळेल की नाही. तर त्याच्यावरनं मग मारुती कौल द्यायचा, म्हणून नाव पडले डुल्या मारुती. पण हे कुठे मंदिर आपल्याकडे? हे गणेश पेठेत आहे मंदिर. बरं. आणि लक्ष्मी रोडच्या मधोमध हे मंदिर गणेश पेठेत आपल्याला दिसतं. बरं. अजून एक नाव आहे सुळ्या किंवा काय, पोटसुळ्या मारुती. हे काय? हेही त्या लक्ष्मी रोडवरच आहे, गणेश पेठेतलंच एक मंदिर आहे हे. तर पूर्वी कसं होतं की जेव्हा एखाद्याला आहे ना, आत्ता जसं मेडिकल सायन्स खूप पुढारलेलं आहे, आपण आत्ता डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो. तर पूर्वी तसं एवढं नव्हतं. जेव्हा माणूस आजारी पडायचा तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे देवाला शरण जायचा माणूस. तर पोटसुळे मारुती त्यातलंच एक देवता अशी आहे की पोट दुखत असेल तर या मारुतीच्या पुढे जे तेल ठेवलेलं असायचं दिव्यासाठी ते तो पोटाला लावायचा आणि तेव्हा त्याला पोटदुखीपासून आराम मिळायचा किंवा पोट बरं व्हायचं. म्हणून त्या मारुतीचं नाव पोटसुळे मारुती असं पडलेलं आहे. आणि आता मारुतींचं एक शेवटचं हे खरकट्या मारुती. खरकट्या मारुती हा तुळशीबाग मंदिर समूह आहे, तिथं आहे. आणि आज जसं तुळशीबागेचं व्यापारीकरण झालेलं आहे, जशी महिलांची दुकानं आहेत, तसं ते पूर्वी नव्हतं. लोकल परगावावरनं पुण्यात खरेदीसाठी यायचे, पण त्या सगळ्या व्यापारी पेठात खरेदी करायचे ते. आणि तेव्हा ते
एक मध्यवर्ती भाग म्हणून तुळशीबाग मंदिर समूहात बसायची आणि त्या मारुतीसमोर शिदोऱ्या सोडून जेवायला बसायचे आणि त्या मारुतीसमोर जेव्हा जेवून झाल्यानंतर खरकटं अन्न तिथंच राहायचं ते, त्यामुळे त्या मारुतीसमोरच्या खरकट्या अन्नावरून त्या मारुतीला नाव पडलं खरकट्या मारुती. अच्छा. असं त्याच्या मागची. पण आता ही ना अशी काय म्हणतात आपण मातीतली नावं म्हणतो, ही सगळी आता जी तू सांगितलीस. इंग्लिश नाव आपल्याकडे फार प्रसिद्ध आहे, फर्ग्युसन कॉलेज. हो. आणि ते तसंच आहे, मला जेवढं माहिती आहे तेवढं, की फर्ग्युसन कॉलेजचं नाव अजून तरी बदललेलं नाहीये. तर हे फर्ग्युसन कोण? सर जेम्स फर्ग्युसन नावाचे मुंबई इलाख्याचे हे गव्हर्नर होते. तर त्यांनी या कॉलेजच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी या कॉलेजच्या निर्माणासाठी उत्तेजन दिलं आणि ते त्यांनी खूप मदत केली या कॉलेजसाठी, म्हणून त्यांचं नाव या फर्ग्युसन कॉलेजला दिलेलं आहे. आणि हे फर्ग्युसन कॉलेज सुरुवातीला चालू झालं जिथे शनिवार पेठेमध्ये अहिल्यादेवी शाळा आहे, तर त्या अहिल्यादेवीच्या शाळेवर पूर्वी गद्रेवाडा होता, तर त्या गद्रेवाड्यात फर्ग्युसन कॉलेज चालू झालं. आणि नंतरच्या काळात मग ते फर्ग्युसन कॉलेज आपण रोड जो म्हणतो आजचा, तो साधारण 1895 साली ते आत्ता जिथे कॉलेज आहे तिथं ते शिफ्ट झालेलं आहे. पण ते 1885 ते 95 त्या गद्रेवाड्यामध्ये होतं शनिवार पेठेत. तू शाळांचा विषय काढलास, तर आपल्याकडे 2 शाळा अशा आहेत की ज्यांची नावं फार युनिक आहेत. एक आहे हुजूरबागा, हो, आणि दुसरी आहे आमची रमणबाग. हो. तर मला वाटतं रमणा गणपती आणि रमणबाग कुठेतरी साधर्म्य आहे. तर या 2 शाळांबद्दल म्हणजे यांच्या नावाबद्दल सांगा. रमणा म्हणजे होतं दक्षिणा. बरं. तर पूर्वी विद्याभ्यास जे करायचे ब्राह्मण लोक, ब्राह्मण समाज, तर विद्याभ्यासाला उत्तेजन देण्यासाठी जे राज्यकर्ते असायचे तर ते त्यांना काही रक्कम द्यायचे दक्षिणा म्हणून. तर ती अगदी छत्रपतींपासून चालत आलेली परंपरा होती आणि ती इथं पुण्यात पेशवे आल्यावर पेशव्यांनी खूप ती रुजवली. दरवर्षी श्रावणात इथे देशभरातनं ब्राह्मण समाजाची लोक यायची आणि त्यांची इथं परीक्षा व्हायची आणि त्याच्यानुसार त्यांच्या विद्वत्तेनुसार त्यांना रमणा वाटला जायचा. तर तो आधी रमणा तो जो वाटला जायचा तो रमणबागेत वाटला जायचा. तर ही पेशव्यांची बाग होती खाजगी, तिथं रमणा वाटला जायचा म्हणून रमणबाग नाव पडलं होतं. त्याचं आधीचं नाव खरं वेगळं होतं, खबुतरखाना म्हणून त्याचं नाव आपल्याला मिळतं. बरं. आणि रमणा वाटायला लागले म्हणून रमणबाग झाले. तर तिथेही ती जागा पण कमी पडायला लागली कारण इतकी लोकांचा ओघ होता इथे यायचा. नंतर ते मग पर्वती पायथ्याला शिफ्ट केलं आणि तिथं एक नवीन वास्तू बांधली खास रमणा वाटपासाठी. तर तिथं एक गणपती होता, तर त्याचंही नाव या रमणापासूनच पडले म्हणून तो रमणा गणपती झाला. बरं. आणि हुजूरबागेबद्दल सांगा. हुजूरबागा पुण्यातली एक अग्रगण्य मुलींची शाळा आहे. तर पेशव्यांच्या काळामध्ये तिथे खरंच घोड्यांची पागा होती आणि त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. हुजूर म्हणजे महत्त्वाची व्यक्ती आणि त्याचं घोड्यांचं पथक म्हणजे त्याची पागा. तिथे घोडे असायचे म्हणून ते नाव पडले हुजूरबागा. तर तेव्हा पेशवे पुण्यात 1720ला आले. त्यांना साहजिकच घोड्यांचं मोठं घोडदळ लागणार होतं. तर तिथे घोड्यांची पागा बांधली पेशव्यांनी. बाजूने आंबील ओढा वाहत होता, तर त्याच्यावरनं हे नाव आलेलं आहे हुजूरबागा. पुण्यातल्या अनेक जागांचा अभ्यास तू करत होतास, तर ते करताना किंवा आता ह्या जागांवर कागदपत्र तपासल्याच्या नंतर तुला जाऊनही बघायला लागत असेल की ते कागदपत्रांप्रमाणे आहे का किंवा तशा त्या तिथे अजून आहेत का किंवा त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय, कारण तरच तू पुस्तकात ते लिहू शकतोस. तर मला वाटतं दणकट मारुती हे ठिकाण ज्याला तू बघायला गेला असता काहीतरी गमतीशीर घटना घडली, तर ती सांग काय ते. एकदा मी असंच घोरपडे पेठेमध्ये फिरत होतो, तिथे मला दणकट मारुती मित्र मंडळ असं नावाचं एक गणपती मंडळ दिसलं. तर मला ते नाव खूप वेगळं वाटलं, दणकट मारुती, म्हणून मी तिथे आजूबाजूला चौकशी केली. तर बऱ्याच जणांना ते काही सांगता आलं नाही. तर एका जुन्या माणसाने तिथे मला सांगितलं की इथं एक पूर्वी तालीम होती आणि त्या तालमीमध्ये मारुती होता, तर कदाचित तसं नाव पडलेलं असेल. तर मला त्याचं एकदम बरोबर वाटलं की तालमीचे संबंधित शब्द आहे हा दणकट वगैरे, जो मल्लांसाठी वापरला जातो त्यावेळेस, तर तसं ते नाव पडलं. आणि मग मी मारुती कुठे हे शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर मारुती तिथं एक सारा मेडिकल म्हणून आहे, त्या सारा मेडिकलच्या दुकानामध्ये हा मारुती आहे वरच्या बाजूला. बापरे. आणि तो तिथं अजूनही पूजला जातो आणि छोटासा मारुती एवढा साधारण, आणि त्याच्यावर आता शेंदूरचा कवच खूप साठलेलं आहे. तर असं हे मला एक वेगळं पण जाणवलं की एका मेडिकलच्या दुकानामध्ये त्या ज्या मारुतीच्या नावाचं मंडळ आहे, आपण काय म्हणू शकतो की ते मंदिर कुठेतरी आपण शोध घेतला असता. मेडिकलच्या आतमध्ये मारुतीची मूर्ती असणं ही
खरंच खूप युनिक गोष्ट आहे. Unique आहे. आता ना आपण एक शेवटच्या 2 कथांकडे येऊया. त्यातलं पहिलं म्हणजे लकडी पूल. हां. तर हे लकडी आहे का लाकडी आहे? खरं ते लाकडीपासूनच लकडी आलेलं आहे ते, कारण हा पूल पुण्यातला दुसरा पूल, पहिला पूल कुंभार वेशीवर होता आणि हा लकडी पूल दुसरा पुण्यातला पूल. तर हा लाकूड कामात करून घाईघाईत बांधला गेलेला पूल होता 1761ला, म्हणून याचं नाव लकडी पूल नाव पडलेलं आहे, कारण तो लाकडापासून घाईघाईत बांधला गेला होता. तर त्याचं असं सांगण्यात येतं की जो पराभव झाला तर त्यातल्या पराभूत झालेल्या सैन्याला शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा घाईघाईत पूल बांधला गेला असं म्हटलं जातं, कारण त्याच्यापूर्वी एवढा मोठा पराभव पाहिला नव्हता आणि ज्या विजयी फौजा यायच्या पुण्यात त्या कुंभार वेशीच्या इथं जे धरण आहे तिथूनच यायच्या त्या. तर एवढा मोठा पराभव झाला होता तर त्यांच्यासाठी खास हा लाकडाचा पूल बांधला गेला घाईघाईत. आणि एक दुसरा अजून एक असा अंदाज आहे अभ्यासकांचा की नानासाहेब पेशवे हे पुण्याचे शिल्पकार, त्यांच्या काळात पुण्याचा खूप विकास झाला तर त्यांनी कदाचित शहराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून नदीवर अजून एक पूल असावा म्हणून त्यांनी मुठा नदीवर हा एक पूल बांधला. तर असे 2 ह्याच्या मागे कथा सांगितल्या जातात. पण तू म्हटलं तसं लाकूड कामाचा वापर करून हा पूल बांधला गेला म्हणून ते नाव लाकडी लकडी असं पडलेलं आहे. आणि आता शेवटचं ठिकाण काय आपण आयकॉनिक ठिकाण म्हणतो पुण्याचं, ते म्हणजे शनिवारवाडा. तुम्ही पुणे नुसतं गुगलला सर्च करून इमेजेसमध्ये गेलात तरी मला वाटतं पहिलं तुम्हाला शनिवारवाड्याचा फोटो काही बघायला मिळतील. पण मला वाटतं हा पुण्यातला सगळ्यात मोठा वाडा असेल शनिवारवाडा, किंवा वन ऑफ द म्हणू आपण. तर हा एक्झॅक्टली कोणी बांधला? हा थोरले बाजीराव पेशव्यांनी बांधला. 1730 साली ते आले पुण्यात आणि हा 1732 साली तिथे ते राहायला लागले. पण आपण जर का फोटो म्हटला जसं गुगलवर दिसतात जे, त्याचा तो दिल्ली दरवाजा दिसतो आपल्याला, तटबंदी बुरुज वगैरे दिसतात. तर हे नंतरच्या काळात बांधले गेलेले आहेत. पहिले बाजीराव पेशवे जेव्हा पुण्यात आले तेव्हा एक त्यांचं फक्त आतमध्ये घर, ऑफिस टाईप, कार्यालय टाईप असं होतं तिथे राहण्यासाठी बांधलेली जागा. हा जो दिल्ली दरवाजा आहे तो नानासाहेब पेशवे म्हणजे त्यांचा मुलगा थोरल्या बाजीराव पेशव्यांचा, त्यांच्या काळात हा दिल्ली दरवाजा उभा राहिला आणि तटबंदी उभी राहिली आहे. तर शनिवारवाड्याचं बांधकाम हे अगदी शेवटपर्यंत होत होतं टप्प्याटप्प्याने. पहिल्याच वेळेस ते पूर्ण झालं नव्हतं आणि 1730 साली बांधायला सुरुवात केली हा वाडा. तेव्हा ज्या दिवशी त्याचं भूमिपूजन झालं तेव्हा 10 जानेवारी 1730 ह्याला शनिवार होता आणि जेव्हा वास्तूचं उद्घाटन झालं तेव्हा सुद्धा शनिवारच होता आणि तेव्हा तारीख होती 22 जानेवारी 1732. तर दोन्ही वेळेस शनिवार आला होता म्हणून नाव पडलं शनिवारवाडा, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. शनिवारवाडा ज्यावेळेला बांधला गेला, जागा कशी फायनलाइज करण्यात आली त्याची एक दंतकथा आहे. खरी खोटी माहित नाही आपल्याला, पण ती गमतीशीर आहे. ती दंतकथा सांगता येते. बाजीराव पेशवे इथे जेव्हा आले जमिनीचा शोध घेत की हा वाडा कुठे आपला असला पाहिजे, तेव्हा त्यांना तिथं अशी एक वेगळी घटना घडलेली की ससा कुत्र्याच्या मागे लागलेला आहे. बरं. तर त्यांना असं वाटलं की ही काहीतरी खूप वेगळी घटना घडते आपल्यासमोर, तर आपण ही जागा फायनल करूयात, म्हणून त्यांनी ती जागा निवडली. अच्छा, आता परत थोडासा मंदिरांकडे येतो. आपल्याकडे फार युनिक, म्हणजे मलाही हे अर्थात नाव तुझ्या पुस्तकामुळे कळालं, दाढीवाला दत्त. तर काय दत्त आणि दाढीचा काय संबंध आहे? तर तिथल्या दत्ताला दाढी नाही आहे असं वाटू शकतं की दाढीवाला दत्त म्हणजे दत्ताला दाढी आहे की काय. पुण्यात एक असा दत्त आहे, डॉक्टर सहस्त्रबुद्धे दत्त मंदिर सदाशिव पेठ येथे, त्यांच्या दत्ताला मिश्या आहेत अशा. अच्छा. तर तसं इथल्या दाढीवाला दत्ताला दाढी नाही आहे. ते तिथे एक दत्ताजी कृष्णाजी घाणेकर म्हणून तिथे एक महाराज होते. ते त्यांचा खूप मोठा भक्त परिवार होता पुण्यामध्ये. तर त्यांना मोठी दाढी होती तिथे आणि त्यांच्या आशीर्वादाने ते दाढीवाला दत्त मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि त्या माणसाला दत्ताजी कृष्णाजी घाणेकर या महाराजांना मोठी दाढी होती. ते तिथं मंदिरात सतत स्वामी नाम घेत असायचे. म्हणून त्या ज्यांच्यामुळे हे मंदिर उभं राहिलं ते तिथे स्वतः असायचे, त्यांना दाढी आहे आणि इथं दत्ताचं मंदिर आहे. तर त्याच्यावरून हे दाढीवाला दत्त असं नाव पडलेलं आहे. पण मला एक सांग, आता हे खूप युनिक आहे म्हणजे की त्या माणसाच्या एका स्वभाव किंवा व्यक्ती वैशिष्ट्यावरनं त्या दत्ताला नाव पडलंय. पण सुप्रसाद, आता एक बाहुलीचा हौद या नावाने मी तुझ्या पुस्तकामध्ये वाचलं होतं. तर आपल्याकडे आता जसं तू म्हटलंस खजिना विहीर किंवा असं काहीतरी पाण्याशी संबंधित काहीतरी वेगळ्या नावाची ठिकाणं आहेत. ते बाहुलीचा हौद काय आणि हे कुठे आहे नक्की? बाहुलीचा हौद हा आत्ता जिथे गणेशोत्सवात दगडूशेठचा गणपती बसतो तिथं बाहुलीचा हौद होता.
आणि त्या दगडूशेठच्या गणपतीचं जुनं नाव एक बाहुलीचा हौदाचा गणपती असं सुद्धा आहे. तर हा बाहुलीचा हौद आहे तो विश्रामरामजी घोले यांनी बांधला होता. हे महात्मा फुलेंच्या काळात त्यांचे सहकारी होते आणि आजचा जो पुण्यातला घोले रोड आहे तर तो या विश्रामरामजी घोलेंच्या नावाने ओळखला जातो. तर त्यांची मुलगी होती एक काशीबाई नावाची. तिला या घोल्यांनी शिकवायचं ठरवलं. तर घोले स्वतः डॉक्टर होते आणि पुढारलेल्या विचारांचे होते. तर त्यांनी असं ठरवलं की आपल्या मुलीला आपण शिकवायचं. आणि तो जो काळ होता तो स्त्री शिक्षणासाठी जास्त अनुकूल नव्हता. तर त्यांनी हा निर्णय घेतला. त्याच्यानंतर खूप जणांचा विरोध झाला की तुम्ही मुलींना नाही शिकवू शकत. तर तो एवढा विरोध वाढला की त्यांच्याच परिवारातल्या नातेवाईकांनी एका त्या काशीबाईला, तिचं वय फक्त 9 वर्ष होतं, तर तिला जेवणातनं काचेचे तुकडे कुटून त्या जेवणामध्ये टाकले, अन्नामध्ये तिच्या, आणि तिने ते खाल्ले आणि त्याच्यात ती मृत्युमुखी पडली. तर हा स्त्री शिक्षणासाठी गेलेला एक बळी होता. आणि तिच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या घोल्यांनी एक हौद बांधला. त्याच्यावर एक शिल्प होतं छोट्या मुलीचं, जिला कुरळे केस होते आणि तिने एक कळशी घेतलेली आहे, तिला बाहुली म्हणायचे. तर हा हौद घोल्यांनी बांधला, त्याच्यावर हे शिल्प होतं आणि त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ बांधला, म्हणून त्याचं नाव बाहुलीचा हौद असं पडलं. तर तसं त्या मागची एक ही स्टोरी आहे. पण हे खरंच युनिक आहे रे. म्हणजे आता तो बाहुलीचा हौद आहे उरलाय नाही आता तिथं. तो 1952ला तिथं काढून टाकण्यात आला. पण त्याच्यावर जो लेख होता, शिलालेख होता काशीबाईचा हौद नावाचा, तो फरासखाना पोलीस स्टेशन जिथे आहे तिथे, तो फरासखान्याच्या इथे एक छोटासा हौद आहे, त्याच्यावर तो शिलालेख लावलेला आहे. पण तो अजूनही बघता येतो. हो, तो अजूनही बघता येतो. बरं, पण ही जी गोष्ट आहे की स्त्री शिक्षणाला त्यावेळेला लोक इतकी फॉर नव्हती, त्याच्यामुळे तिचा बळी गेला आणि त्यासाठी तो हौद म्हणजे तो बांधला गेला वगैरे. आता गंमत अशी आहे की ना तो हौद तिथे आहे ना फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये सामान्य लोक जातील तरी कशाला, त्याच्यामुळे तो शिलालेख बघण्यासाठी खास जावं लागेल, कारण ही स्टोरी त्याच्या मागे आहे. बरं, आता दुसरं असं आहे, आपल्या पुण्यामध्ये ना गेट या नावाने भरपूर गोष्टी, स्वारगेट, पुलगेट, रामोशी गेट वगैरे वगैरे. तर हे गेट, आता हा इंग्रजी शब्द आहे बरोबर आहे गेट म्हणजे, तर ही नावं कशी आली? बरोबर आहे, गेट हा इंग्रजी शब्द आहे आणि तो एखादं ठाणं किंवा चौकी असते संरक्षणासाठी बांधलेली, त्याच्यासाठी हा गेट शब्द वापरला गेलेला आहे. तर आता उदाहरण घ्यायचं झालं तर स्वारगेट, तर तिथे इंग्रज यायच्या आधीपासून तिथे घोडेस्वार तिथं संरक्षणासाठी असायचे आणि ते एक पहाऱ्याची चौकी असायची किंवा संरक्षणासाठीची गस्त तिथे असायची. तर त्याची ती जी जागा असायची, शहरात जो प्रवेश व्हायचा जिथून, तिथे ही संरक्षणासाठी गस्ती असायची. तर त्यांच्या जागांचं ते महत्त्व इंग्रजांच्या काळात सुद्धा तसंच राहिलं होतं. फक्त इंग्रजांनी त्याचं चौकीचं किंवा ठाण्याचं नाव गेट केलं. तर जिथे घोडेस्वार संरक्षणासाठी असायचे त्यांचं झालं स्वारगेट. तर अशी ही नावं आलेली आहेत. रामोशी गेट समजा म्हटलं तर रामोशी समाजाची लोक जिथे संरक्षणासाठी असायची भवानी पेठेजवळ, तर ते नंतर रामोशी आणि गेट, संरक्षणासाठीचं नाकं म्हणजे गेट, ते इंग्रजांनी गेट केलं, ते रामोशी गेट झालं. तर अशी ही नावं आलेली आहेत. एक नाना पेठेजवळ क्वार्टर गेट नावाचं ठिकाण आहे. मला बरेच जण विचारतात की हे असं नाव का पडलंय क्वार्टर गेट, की त्यांना त्याचा अर्थ ते वेगळा घेतात खरं, पण तसं नाही आहे ते. क्वार्टर मास्टर नावाचा एक इंग्रज अधिकारी तिथे असायचा. क्वार्टर मास्टर म्हणजे जो सैन्याला रसद पुरवतो. करेक्ट. तर त्याचं ते तिथं ऑफिस असायचं आणि तिथं एक गेट होतंच तिथं पहिल्यापासून संरक्षणासाठी नाकं. तर तसं ते नाव क्वार्टर गेट पडलेलं आहे. तुम्ही आता हे ऐकलं असेल की पुण्यातल्या बऱ्याचशा जागांना काही ना काही स्पेसिफिक नाव आहेत आणि त्या नावांच्या मागच्या गोष्टी किंवा इतिहास अत्यंत युनिक आहे. म्हणजे त्यातल्या काही पौराणिक गोष्टी आहेत, काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, काही व्यक्तींच्या नावावरनं आल्या आहेत. दाढीवाला दत्तासारखं काही व्यक्तींच्या, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लुक्सवरनं किंवा त्यांच्या वैशिष्ट्यावरनं ही नावं पडलेली आहेत. तर त्याच्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचा अभ्यास सुप्रसादनी केलेला आहे आणि हा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुप्रसादनी 3 अत्यंत सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. तर तू जरा त्या पुस्तकांची माहिती सांग. पहिलं पुस्तक माझं 2019 साली मी लिहिलं, पुण्यातली ही नावं कशी पडली. त्याचं नाव आहे नावामागे दडले काय, पुण्यातलं वेगवेगळी नावं कशी पडली शहरातली, त्याच्यातल्या मी मागोवा घेतलेला आहे आणि साधारण एक 50 ते 70 नावं याच्यात कव्हर केलेली आहेत. दुसरं पुस्तक मी लिहिलं ते सार्वजनिक गणेशोत्सवावर लिहिलं. त्याचं आत्ता मराठी कॉपी नाही आहे माझ्याकडे, पण हे इंग्लिशमध्ये आम्ही मागच्या वर्षी प्रकाशित केलं. मी, माझा मित्र एक स्वप्नील लहार नावाचा सहलेखक, त्याच्यासोबत पुस्तक लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आहे यामध्ये
आणि याच्यामध्ये पुण्यातली जी जुनी गणपती मंदिर आहेत तर त्याचा सुद्धा इतिहास आम्ही कव्हर केलेला आहे. आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 3रं पुस्तक लिहिलं मी, एक ज्ञात अज्ञात पुणे नावाचं. तर हे पुस्तक याच्यामध्ये पुण्यातली संग्रहालयं, पुण्यातली जुनी मंदिरं, पुण्यातलं मी मोडी कागदपत्रांचा अभ्यास केला मंदिरांचा किंवा पेठांचा, तर ती कागदपत्रं ह्याच्यात प्रकाशित केलेली आहे. असं ज्ञात अज्ञात गोष्टी बऱ्याच याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर अशी ही 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आत्तापर्यंत. ग्रेट. म्हणजे सुप्रसाद, मला एक कॉम्प्लिमेंट तुला अशी द्यायची की तू आता सगळ्यांनाच दिसला असेल की तू खूप यंग आहेस, माझ्यापेक्षा तर नक्कीच लहान आहेस, पण इतक्या लहान वयामध्ये सुद्धा तू खूप छान विषय लोकांसमोर आणलास. मेन म्हणजे पुण्यातल्या लोकांना, मी उदाहरण सांगतो, अगदी मुंबईवरनं समजा आपले कोणी नातेवाईक आले, बाहेरनं जर कोणी नातेवाईक आले, तर आपण ह्यातल्याच एखाद्या जागेवरनं त्यांना घेऊन जात असतो. ते आपल्याला विचारतात, अरे याचं नाव अपावलन चौक का पडलं, याचं नाव खजिना विहीर का पडलं, आणि आपण एक टिपिकल उत्तर देतो, ते पहिल्यापासून आहे. हे एक टिपिकल उत्तर असतं आपलं. म्हणजे शनिवारवाडा पेशव्यांचा आहे याच्या पलीकडे आपल्याला माहिती नसतं. लाल महालामध्ये शिवाजी महाराज राहिले आणि शाहिस्तेखानाची बोटं तोडली, याच्या पलीकडे आपल्याला फारशी काही हिस्ट्री माहिती नसते. म्हणजे मी तर म्हणतो किमान हे आपल्या कुठेतरी इतिहासाच्या पुस्तकात तरी येऊन गेलेले. पण आता जसं तू म्हणालास की हे काय बटाट्या मारुती असेल किंवा खरकट्या मारुती असेल, जिलब्या मारुती असेल, ह्या नावांच्या कथा इतक्या मस्त आहेत, सुरम्य कथा आहेत, पण त्या आपल्याला माहिती नसतात. आणि कदाचित यासाठीच तू हा सगळा खटाटोप चालवलेला आहेस की आपल्या शहरातल्या गोष्टी आपल्याला माहिती व्हाव्यात. तर याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन की खूप वेगळा विषय घेऊन तू इतक्या लहान, इतक्या यंग वयामध्ये तू छान अभ्यास करतोयस. हा आपण पॉडकास्ट इथे संपन्न करतोय. तर उनाड भटकंतीतर्फे एक तुला गिफ्ट. थँक्यू. आणि तुझी याच्या पुढे अनेक पुस्तकं पब्लिश होत. आता पुण्यामध्ये मला वाटतं तू 100 जागा अंदाज आहे ना सगळं मिळून? हो, झाले असतील. 60-70 तर नक्की असतील दोन्ही पुस्तकं मिळून. तर ह्याच्यापेक्षा जास्त तुझा अभ्यास व्हावा आणि आम्हाला अजून जास्तीत जास्त माहिती वाचायला मिळावी. तुझी अशीच उत्तरोत्तर लेखक म्हणून प्रगती होत राहावी अशा आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा. आणि मित्रांनो, सुप्रसादची पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. आणि सह्याद्रीबुक्स.com जे स्वतःच या पुस्तकाचे पब्लिशर आहेत तिथे अवेलेबल आहेत. अपावळण चौकामध्येही पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि सुप्रसादचा नंबर आम्ही तुम्हाला खाली देतो, तर त्याला कॉन्टॅक्ट करून ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. सुप्रसाद, तुझं परत एकदा अभिनंदन आणि थँक्स अ लॉट, तू या पॉडकास्टवर आलास आणि तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आता उनाड भटकंतीचं यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तसंच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.